नमस्कार. आज आपण कोथिंबीरपासून पावसाळ्यात मस्त असं गरमागरम स्नॅक्स बनवणार आहोत. तर कोथिंबीर घेतली आहे 2 जुडी, कट करून घेतली आहे, स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे आणि वाटीने म्हणाल तर 2 वाट्या असं मी घेतले आहे. ते 8 अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. आवडीनुसार हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता. धने घेतले आहेत 1 चमचाभर आणि जिरे असं अर्धा चमचा असं टाकलं आहे. तर ह्याचा आपण जाडसर असा ठेचा बनवून घेणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही जाडसर असा आपला ठेचा तयार आहे आणि आपण कोथिंबीरमध्ये आता हा मिक्स करून घेऊया, टाकून घेऊया यामध्ये. धने जर नाही टाकायचे तर धना पावडर टाकली तरीही चालेल. एक मोठा कांदा असा बारीक कट करून घेतला आहे. बेसन पीठ घेतलं आहे अगोदर असं 1 वाटी. आता इथे आपण तांदळाचं पीठ टाकत आहोत. 2 चमचे असं तांदळाचं पीठ टाकलं आहे. त्या तांदळाच्या पिठाने कुरकुरीत असा मस्त आपला हा पदार्थ छान होतो. तर ओवा टाकला आहे 1 चमचाभर असा. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मीठ टाकलं आहे चवीनुसार. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाणी किती लागतंय ते बघायचं. तर आपल्याला बेसन आवडीनुसार घ्यायचं आहे कमी जास्त. लाल मिरची पावडर टाकली आहे थोडीशी. तर पाणी टाकून थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि लागलं तर आपल्याला बेसन टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण चांगलं असं तयार करून घेतलं आहे. यामध्ये आपल्याला बेसनची गरज आहे. तर इथं मी अर्धी वाटी टाकलं आहे बेसन आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं पाणी टाकून अजून एकदा हे आपल्याला मिश्रण तयार करायचं आहे. ह्याची खूप छान अशी कुरकुरीत भजी होतात कोथिंबीरची. तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा. ह्यामध्ये आता सगळं मिक्स केलं आहे. 20 मिनटं बाजूला ठेवूया आणि 20 मिनटानंतर आपण पाहू शकता यामध्ये सोडा टाकला आहे पण थोडासा, पण व्हिडिओ स्किप झाला आहे आणि आता तेल पण गरम चांगलं झालं आहे. तर यामध्ये आपण थोडं असं हाताने टाकून भजी बनवून घेऊया. चमच्याने थोडीशी मोठी होतात. हाताने अशी गोल अशी भजी होतात. तेलात जेवढे मावतील तेवढे आपण टाकून घेऊया, कढईत मावतील तेवढे अशा पद्धतीने. आणि मध्यम गॅस करून आपल्याला ही खरपूस अशी तळून घ्यायची आहेत. वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट खूप छान लागतात. कोथिंबीर वडीची टेस्ट त्यापेक्षा सुद्धा छान लागतात ही भजी. मध्यम गॅसवरच आपल्याला ही भजी फिरवून अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. लालसर रंग येईपर्यंत. लालसर सोनेरी रंगावर आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत. आता ही भजी छान अशी तळली गेली आहेत. तर आपण एका चाळणीत काढून घेऊया. चाळणीत काढल्यामुळे काय होतं, तेल खाली नितळून येतं जास्तीचं आणि आपल्या भजीमध्ये जास्त तेल राहत नाही. ह्या पद्धतीने चाळणीमध्ये तेल काढून एका उबट भांड्यावर ठेवायचं म्हणजे हे तेल सगळं गळून येतं. पाहू शकता आपली कोथिंबीरची भजी छान अशी तयार झाली आहेत. तर अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही बनवू शकता आणि कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.